नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। महाराष्ट्रातील वाहनांचं आता ऑनलाईन पद्धतीनं पासिंग होण्यासाठी इन्स्पेक्शन मशीन ह्या मंजूर केलेल्या आहेत, ठाण्यात केलेले आहेत। तिथं काम बी चालू आहे आणि आता जी नवीन RTO झालेत त्यांना एक इन्स्पेक्शन मशीन मंजूर केलेली आहे। परंतु मुंबई महानगर क्षेत्रातील मीरा भाईंदर हे RTO कार्यालय चालू झालेले आहे आणि त्यांना जागा उत्तम साईटला मिळालेली आहे 3 एकर। तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे की तिथं एक मशीन मंजूर केलेली आहे, तिथं अजून 4 मशीन म्हणजे टोटल 5 मशीन मंजूर करा, जेणेकरून गोरेगाव ते मीरा भाईंदरमधील सर्व वाहनं मशीननं तिथं इन्स्पेक्शन होईल। तसेच वसई RTOचं त्यांना जागा मिळालेली आहे, त्यांना वसईला आता काम चालू आहे, पण तिथंही 5 मशीन त्यांना तात्काळ मंजूर करा। आता बांधकाम तिथं चालू आहे, त्याच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावरती पालघर जिल्ह्यातील वाहनं पासिंग होतील आणि पालघर RTOसाठी सुद्धा एक मशीन ही टेस्टिंग मशीन ही मंजूर झालेली आहे। शिवाय अंधेरी RTOची स्वतःची जागा असल्यामुळं आता बोरोली RTOची त्यांची स्वतःची जागा नाही, अंधेरी RTOची स्वतःची जागा आहे, जागा व्यापक आहे। आणखीन वडाळा RTOची बी त्यांची स्वतःची जागा नाही, मुंबई सेंटरची जागा स्वतःची त्यांच्या मालकीची आहे RTO विभागाची, परंतु तिथे जरा मशीन लावणं ते हेरिटेज दर्जा असल्यामुळे जरा अवघड होईल। परंतु अंधेरी RTOमध्ये 5 मशीन तात्काळ बसवाव्यात। शिवाय कुर्ला बस आगारात शासनाचा एक प्रस्ताव आहे की ST महामंडळानं इथं पासिंग मशीनद्वारे करावा असा, टेस्टिंग मशीनद्वारे। तर तिथंही 4 मशीन बसवा, म्हणजे राज्यभर ST महामंडळसुद्धा मशीन बसवून वाहनांचं पासिंग इन्स्पेक्शन करू शकतील। तर लवकरात लवकर अंधेरी RTOमध्ये सुद्धा ह्या मशीन बसवा आणि भाईंदर RTOचं तर आता बांधकाम चालूच झालेलं आहे, तिथं 5 मशीन, एक मशीन मंजूर झालेली आहे, तिथं अजून 4 मशीन वाढवा आता। आणि वसई RTOचं बी बांधकाम चालू आहे स्वतःच्या जागेत त्यांचं, तिथंही 5 मशीन बसवा आणि लवकरात लवकर म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रातील वाहनं कुठल्याही ठिकाणी कुठंही मशीनवरती पासिंग करतील आणि जलद गतीनं पासिंग होण्यासाठी, ऑनलाईननं पासिंग होण्यासाठी ह्या मशीनी तात्काळ बसणं हे गरजेचं आहे। त्यासाठी तुम्ही 3 चाकी, 4 चाकी, 6 चाकी वाहनासाठी सुद्धा फी आकारू शकतात, अशी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे। आणि लवकरात लवकर ऑनलाईन पासिंग व्हावं की जेणेकरून 9 मिनिटात फिटनेस ऑनलाईनला जुडलं